जून 2023 में हदगांव तालुका में भारी वर्षा हुई। कृषि विभाग ने भारी बारिश का पंचनामा बनाया और किसानों द्वारा फसल बीमा कंपनी में शिकायत दर्ज कराने के बाद भी कुछ किसानों को पिछले 4 महीने का बीमा मुआवजा भी मिला, लेकिन बाकी किसानों को इसका भुगतान नहीं मिला। इसी को लेकर किसानों ने आज तहसील कार्यालय तक मार्च निकाला। अगले 2 दिन में फसल बीमा नहीं मिलने पर किसान तहसील कार्यालय के सामने किसान भूख हड़ताल पर बैठने वाले हैं। सन 2023च्या खरीपच्या अनुषंगाने दरवर्षी शेतकऱ्यांना वारंवार खरीप असो का रब्बी असो पीक विमा कंपनीकडून वारंवार अन्याय करण्यात येतोय। 100% शेतकरी पीक विमा आपल्या संरक्षणार्थ उतरवतात, परंतु 10% ते 20% प्रमाणात शेतकऱ्यांना मुआवजा मिळतो। उर्वरित 80% शेतकऱ्यावर वारंवार आणि दरवर्षी अन्याय होतोय। ते अन्यायाची मालिका कुठेतरी खंडित व्हावी, कारण तळणी मंडळ झालं असेल, उर्वरित उंचेगाव मंडळ असेल, त्या मंडळात दिनांक 21 जुलै 2023 रोजी 62 मिलीमीटर, त्यानंतर 22 जुलै 2023 रोजी 65 मिलीमीटर व 28 जुलै 2023 रोजी 91 मिलीमीटर असा पाऊस झालेला असताना व शासकीय नियमानुसार 65 मिलीमीटरच्या वर पाऊस असताना अतिवृष्टी घोषित होणे साहजिक होते, तरी ती अतिवृष्टी घोषित नाही झाली आणि प्रशासनाकडून अन्याय होतोय। एकतर पीक विमा कंपनी ही खाजगी कंपनी असल्यामुळे त्याकडून अन्याय होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून अन्याय होत असल्या तर शेतकऱ्यांचा वाली कोण हाच प्रश्न उद्भवतोय। हे आम्हाला शासनाने सांगा आणि नरेंद्र मोदीने याने तत्काळ याच्यावर पद्धतशीर कारवाई करून आम्हाला विमा द्या।